पाहत भाजपतील एका गटाला मोदींना पंतप्रधान पदावरून दूर करायचंय। त्या गटामध्ये फडणवीस आहेत की नाही मला माहित नाही। मोदींनी मनामध्ये आणलं असतं तर हे विधेयक मंजूर केलं असतं। या बिलाचे सूत्रधार अमित शहा होते। संजय राऊतांनी खळबळजनक दावा केलेला आहे। कोणते विधेयक पाडण्यात आलेलं नाही ज्यांचा संबंध महिला आरक्षणाशी आहे। हा पहिला मुद्दा। भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षातील एका गटाला मी परत सांगतो, प्रधानमंत्री पदावरून मोदींना जाण्याचे वेध लागलेले आहेत। त्या गटामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत का मला माहित नाही, पण भाजपमधल्या एका गटाला देवेंद्र फडणवीस यांना घालवायचे आणि जाण्याचे वेध लागलेले आहेत। त्यानंतर मोदी गेल्यानंतर या देशाची सत्ता मर्यादा आपल्याकडे राहावी यासाठी 850 खासदारांचं हे जे षडयंत्र आहे या माध्यमातून डिलिमिटेशनच्या माध्यमातून ते निर्माण करण्यासाठी हे डिलिमिटेशन बिल आणण्यात आलं। हा आमचा आरोप नसून हे सत्य आहे। मी असं म्हणतोय की अमित शहानी देशातल्या सर्व राजकीय पक्षांना फोन केले। मी कोणा व्यक्तिगत नाव घेणार नाही। याला केला का त्याला केला का, देशातल्या बहुतेक सर्व राजकीय पक्षांना फोन केले आणि त्याचबरोबर या बिलाला पाठिंबा देऊ नका म्हणून काउंटर फोन सुद्धा त्यांच्याच पक्षातून आहे। मला कोणाशी विषय असं बोलायचं नाही, पण हे बिल डिलिमिटेशन बिल हे भाजपांतर्गत वादाचा विद्रोह आहे।